अंबादास भाऊ खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटीतील हिरवाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। नारी शक्तीचा सन्मान या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिलाय। या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील विविध महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये METच्या संचालिका शेफालीताई भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे, महिला शहराध्यक्षा योगिताताई आहेर आणि महिला भारत श्री बॉडी बिल्डर स्नेहाताई कोकणे पाटील यांचा समावेश होता। या मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी भाषणामधून महिलांच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकत सक्षमीकरणाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली आहे। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। जागृती महिला प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था, मैत्री महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था, हिराई महिला बचत गट, श्री समर्थ महिला बचत गट, रामालय महिला बचत गट, उन्नती महिला बचत गट, नारायणी महिला बचत गट आदींसह अनेक महिला गटांनी सक्रिय सहभाग नोंदविला। सकाळी 10:30 वाजता सुरू झालेला कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात पार पडलाय। उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे आणि आयोजक संस्थांचे विशेष कौतुक केले। समाज कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे अंबादास भाऊ खैरे यांचा वाढदिवस यंदा समाज प्रबोधन व महिलांच्या सन्मानाच्या उपक्रमातून साजरा करण्यात आला। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांची ओळख अधिकच बळकट झाली आहे। सर्व भगिनींना नमस्कार। मागच्या ज्या गप्पा मारतात त्यांनी आपण काय बोलावं, तर सर्वांनी एकदाच भाऊंच्या नावाचा वाढदिवसाची घोषणा द्या। अंबादास भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणा। भाऊ आपण हा कार्यक्रम घेतला, महिलांचा मेळावा घेतला, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामार्फत आपण हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल आधी मी आपलं आभार मानते की आम्हाला बोलवलं। हा इतका चांगला मेळावा आपण घेतला। इथल्या सगळ्या भगिनी तुमच्या मागे आहेत। आता प्रेरणाताईंनी सांगितलंच, पुढच्या येत्या काळात महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, तर त्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्याला खरं बहिणींचं प्रेम आपल्या या भावाला दाखवून द्यायचं आहे, बरोबर ना? मग त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने आपण अंबादास भाऊंच्या मागे भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी, ते असं काम करतच आहे। ही जी काम करण्याची त्यांची पूर्ण लिस्ट आहे, या पद्धतीचं काम त्यांनी इतकं छानपणे तुमच्या पुढे आणलं आहे। त्याच पद्धतीने पुढे जाऊन महापालिकेतनं चांगलं काम अजून तुम्हाला देऊ शकतील अशा पद्धतीचं आपल्याला त्यांना मदत करून पुढे आणायचं आहे। आपण आम्हाला इथे बोलवलं, मान सन्मान केला, पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला पुन्हा खूप खूप अंबादास खैरे म्हणजे तुमचा लाडका अंबा भाऊ। आम्ही तर मी त्याला अंबाच हाक मारते। आज त्याचं बर्थडे आहे, वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी इकडे उपस्थित आहात। आता ह्याचा परिचय मला नवीन नाही। भुजबळ साहेब, समीर भाऊ भुजबळ, त्याच्यानंतर पंकज भाऊ, त्याच्यानंतर मी, अशी ही जी लाईन आहे ही आम्ही वर्षानुवर्ष ओळखतोय। माझं लग्न पण झालेलं नव्हतं समीर भाऊंशी, तेव्हापासून दिलीप भाऊ खैरे आम्ही अगदी चांगले मित्र होतो खरं सांगायचं तर। म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात कळलं असेल, माझं लव्ह मॅरेज होतं समीर भाऊ। नवीन नाही आहे, परिचय माझा नवीन नाही आहे आणि मी सातत्याने ह्या फॅमिलीला पूर्णतः गेले 30 वर्ष ओळखते। माझं लग्न होऊन 20 वर्ष झाली, पण मी या फॅमिलीला 30 वर्ष। आंबा तुमच्या पाठीमागे नेहमी सातत्याने उभा असतो। कोणतीही अडीअडचणी आली आणि या पंचवटी विभाग, हिरावाडी याच्यात कोणीही नाव जरी घेतलं तरी अंबा भाऊंचं नाव येतं, दिलीप भाऊंचं नाव येतं आणि हे असं सगळे प्रयत्न त्यांचे चालू असतात की आपण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। कुठे अडीअडचणीला साथ देणं, जाऊन येणं हे गरजेचं आहे आणि हे सातत्याने हे राबवतच असतात।
आज आम्हाला सर्वांना इकडे बोलवलं. खरं तर कृष्ण कन्हैया झालेले आहेत ते. आम्ही सगळ्या चौघी महिला बसलेलो आहोत, भगिनी बसलेलो आहोत आणि आज विचारात ताई आहे, स्नेहा आहे आणि जे काही स्नेहाने सांगितलं, जे काही योगिता ताईंनी सांगितलं, स्नेहाने तर खूप चांगलं भाषण केलं. मला तर मुद्देच नाही येत आता काही बोलायला खरं सांगायचं तर. पण खरी गोष्ट ही, कारण जर आम्ही सर्व तुमच्या पाठी आहोत आणि तुम्ही सगळे पंचवटी विभागातले आहेत, अंबाभाऊ तर नेहमीच पाठी असतात. पुढे जाण्याची ताकद आम्ही आपल्या भागातील ज्या महिला बचत गट, महिला मंडळ व सविताई असतील, इतर शेवळेताई असतील, इतर सर्व आपल्या महिला भगिनी, माझ्या माता भगिनी यांनी सर्वांनी जो महिला मेळावा आयोजित केला माझ्या वाढदिवसानिमित्त, प्रथम तर त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन शेफाली बहिणी असतील, प्रेरणाताई असतील, योगिताताई असतील, स्नेहाताई असतील व आपण सर्वजण या सर्व महिलांच्या विनंतीला मान देऊन माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा द्यायला आल्या. या निमित्त खूप खूप सर्वांचे आभार. व मी एकच सांगेन, मी काम करत आलेलो आहे, काम करत राहील. काही चुकलं नाहीये, काही चुकणार पण नाही. धन्यवाद. मासाहेब जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. त्याचबरोबर हिंदुस्थानाचे दैवत राजे शिवछत्रपती यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा. स्वराज्याचं दापलं धनी राजे संभाजी यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा. आणि महत्वाचं म्हणजे आम्हा लेकीबाळींसाठी ज्यांनी शिक्षणाची दारी उघडी करून दिली अशा सावित्रीबाई फुले यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा. व्यायामाची ताकदीची दैवत बजरंगबलीला मी नतमस्तक होते. मंचावरील सर्व पाहुणे, शेफालीताई, योगिताताई, प्रेरणाताई आणि आजचे अविष्य चिंतन सोहळा ज्यांचा आहे असा माझा भाऊ अंबादासजी खैरे आणि इथे अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आशीर्वाद द्यायला आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, तुम्हाला देखील ही जिजाऊच्या लेकीचा सस्नेह जय जिजाऊ. मी भारतश्री स्नेहा सचिन कोकणे पाटील. माझा जन्म अतिशय ग्रामीण भागामध्ये झाला. अशा आईच्या पोटी झाला तिचा डोक्यावरचा पदरही कधी खांद्यावर नाही आला. भाऊ, आज खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय. माझं जेव्हा महाराष्ट्र स्त्रीला सिलेक्शन झालं, म्हणजे आमची जेव्हा सिलेक्शन ट्रायल होती ती ह्याच हॉलमध्ये होती. इथे मी सिलेक्ट झाले तेव्हा आपल्या नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी महाराष्ट्र लेवलला जाऊन केलं. तुम्हाला सांगते, नाशिक श्री, महाराष्ट्र श्री, पुणा श्री, विदर्भ श्री, गोवा श्री, भारत श्री 2 वेळा आणि जागतिक पातळीवरती म्हणजे स्पेनला जाऊन आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारी मी पहिली भारतीय. आमच्या खेळाचा कॉस्ट्यूम आहे ना, म्हणजे पुरुषांचीच सोडा, महिलांची सुद्धा मानसिकता नसते एका स्त्रीला अशा मंचावरती बिकनीमध्ये, 2 पीसमध्ये, स्विमिंग कॉस्ट्यूम सारख्या ड्रेसमध्ये बघण्याची. मग त्यावेळी जे जुने मित्र आहेत, भाऊंचं कार्य ज्या पुस्तकात मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, सोशल मीडियावरती बघितलंय. आजकाल सोशल मीडिया नाशिक जिल्ह्याला इथं महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पुणा या 22 राज्य, महाराष्ट्राच नव्हे 22 राज्यामध्ये आपले सेल्फ डिफेन्सचे क्लासेस चालतात. काळाची गरज आहे. महिलांनी कर्तबगार राहिलं पाहिजे, स्वाभिमानी असलं पाहिजे. एक दंतकथा आहे, स्त्रीच्या मनगटामध्ये हत्तीत कबर असतं. हे मला माहिती नाही. उपयोगी वस्तू दिल्या आहेत, अनेक कार्य म्हणजे नोंदणी सुद्धा पूर्ण झाली भाऊंची. याच्यामध्ये सर्व दिलंय किंवा आम्ही जे सोशल मीडियामध्ये बघतो, म्हणजे भाऊ तुम्ही असं व्यक्तिमत्व आहे माझ्या नजरेमध्ये की सोनं नाणं, घर दार, प्रॉपर्टी, कुठली गाडी आणली, कुठल्या बंगल्यात राहता महत्वाचं नाहीये. तुम्ही म्हणजे ना पलाश आहात. जिथं जावं त्याचं सोनं करावं असं व्यक्तिमत्व म्हणजे अंबादास भाऊ. भव्य महिला मेळाव्यानिमित्त आपले लाडके सगळ्या बहिणींचे आपले लाडके भाऊ अंबादास भाऊ व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे युवक अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. या ठिकाणी उपस्थित आमच्या शेफाली बहिणी भुजबळ, स्नेहाताई कोकणे पाटील,
यातही योगिताताई आहेत. या ठिकाणी सर्व उपस्थित महिला भगिनी व आमच्या शहरातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी. भाऊ, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत चांगला उपक्रम तुम्ही घेतला आहे की महिला मेळावा. या ठिकाणी इतक्या गुलाबी फेटे बांधून रणरागिणी तुमच्या मागे उभे राहिलेल्या दिसत आहेत, तर यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आहे. इकडे आल्यावर एक पॅम्पलेट पाहिलं की याच्यामध्ये भाऊंनी काय काय कामं केलेली आहेत. तर या कामांच्या अनुषंगाने अगदी लाडक्या बहिणींपासून ते तुमच्या कोविडपर्यंत, म्हणजे कोविडचा काळ तर असा होता की त्या काळामध्ये कोणी घरातून बाहेर, आपल्या घराच्या बाहेर कोणाला येण्याची परवानगी देत नव्हतं. तर मला आठवतं आम्ही फोटो बघायचो, फोनवर संपर्कात होतो आणि त्यावेळेला भाऊ कोणाचे पेशंट गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला पोचवा, कुठे रिक्षामध्ये पेशंट घेऊन पोचवा, कुठे ऑक्सिजन कमी पडलाय, कुठे बेड कमी पडलाय, या प्रकारे ग्राउंडवर अंबादास भाऊंचं काम चालू होतं. म्हणजे त्या काळापासून आम्ही अंबादास भाऊंचं काम जे बघत आलो, तर ते आता लाडक्या बहिणी, तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींच्या निमित्तानं जे फॉर्म भरून घेतले, तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सगळ्या आपण बहिणींनी भाऊंच्या हाताला राखी बांधून साजरा केला. म्हणजे हक्काचा माणूस तुमच्या सगळ्यांसाठी या ठिकाणी भाऊंच्या रूपात तुम्हाला भेटलेला आहे. युवा धडाडीचा नेता आणि असं काम त्यांचं चालू आहे. वेगवेगळे उपक्रम ते महिलांसाठी, म्हणजे त्यांचं पद तर खरं तर युवक अध्यक्षांचं आहे. योगिताताई आणि मी सारखं भांडलो पाहिजे की भाऊ तुम्ही युवकांचं काम सोडून आमच्या महिलांचंच काम का करता. पण ठीक आहे, महिला भगिनींना पाठराखण म्हणून कायम ते पाठीशी उभे राहतात. आम्हाला महिलांना देखील ताकद देतात आणि तुम्ही सगळ्यांना देतात ना ताकद, देतात ना. मग सगळ्या जणींचे आहेत का लाडके भाऊ? मी तुमच्या इथे सगळ्यांना विचारते, आवाज नाही येते, आहे ना? हात वर करून सांगा, आहे लाडके भाऊ? आहे? तुम्ही आहे का भावाच्या पाठीशी सगळ्या जणी? आहे? जोरात पेट्यामुळे कदाचित मला आवाज कमी येतोय. तर असे आपले लाडके भाऊ आणि त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही देखील महिला भगिनी सक्रिय व्हा. काय जे काही कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, तुम्ही सगळ्यासाठी आहात. पण ज्या काही अडचणी असतील भाऊ, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने देखील आम्ही सोडवायचा प्रयत्न करू. योगिताताई आमच्या सहकारी ज्या शहरात काम करतात, त्यांचं देखील काम या ठिकाणी चालू असतं. तर त्या अनुषंगाने तुम्ही महिला भगिनी देखील बचत गटांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून वेगवेगळे किटी ग्रुप्स तयार करा. आम्हाला पण त्यामध्ये सहभागी करून घ्या. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवूया आणि अंबादास भाऊंच्या या स्तुत्य उपक्रमाला मी खूप नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.